नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील. आपण बघताय बीकेपी 24 मराठी. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, देशातल्या IT कंपन्या तसंच इतर कंपन्या रातोरात देश सोडून का बाहेर देशात जायला लागलेल्या आहेत. म्हणजे या देशामध्ये टॅक्स त्यांना परवड नका, नेमकं काय प्रॉब्लेम व्हायला लागलाय का? इथले गुंड पुंड त्रास देत आहेत का? सरकारची धोरणं चुकीची आहेत, ती सरकार त्यांना त्रास देतंय का? म्हणजे नेमकं काय होतंय, कशामुळे ते देश सोडून चाललेले आहेत बघा. पिंपरी चिंचवडला एक कंपनी रातोरात सगळं ऑफिस खाली करून निघून गेलेली आहे. IT कंपनी 700 कामगार होतं त्या कंपनीवर, सगळं 700 कामगारांची उपासमार आता सुरू झालेली आहे. त्यांनी घरं घेतली असत्याल, लग्न केली असत्याल, आता ते घरांचा हप्ता कसं भरणार? ती एकदम 700 लोक वाऱ्यावर सोडून कंपनी निघून गेलेले आहे. म्हणजे ह्या देशामध्ये नेमकं 2014 पासून काय झालंय असं की लोक ह्या कंपन्या सगळ्या देश सोडून जायला लागलेल्या आहेत. तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. 2014ला भारतीय जनता पक्षाचं सरकार सत्तेत आलं आणि तेव्हापासून देशाच्या विकासाला काहीशी घरघर लागली असंही एकंदरीत म्हणता येईल आपल्याला. आता देशाच्या विकासाला घरघर लागली असं का म्हणावं लागतंय, तर 2014 पासून जवळपास 2 लाख कंपन्या या देशातून निघून गेलेल्या आहेत, बंद पडलेल्या आहेत आणि इथला सगळा कामगार बेघर झालेला आहे. आता परवा दिवशी एक कंपनी रातोरात निघून गेली. आयटीची कंपनी एक रातोरात निघून गेलेली आहे. आता त्या कंपनीनं बघा रातोरात सगळा कारभार घेऊन हिंजवडी, IT पार्क आहे हिंजवडी, इथून रातोरात निघून गेली. 700 कर्मचारी आता बेघर झालेले आहेत. आता त्याची कारण काय आहे ते बघा. पगार बुडवणे, फेब्रुवारी 2026 पासून पगार बंद, चेक बाउन्स, म्हणजे फेब्रुवारी पासूनच ही सगळं सुरुवात झालेली आहे. आर्थिक फसवणूक म्हणजे लोकांची झाली. आता ही 2025 मध्ये मोठी भरती करून फोर्स इंटरनेस 15,000 स्टायपेंड दिले, नंतर पगारच दिला नाही त्या लोकांना. बघा लोकांची कशी फसवणूक झाली. ऑडिटचं कारण सांगितलं गेलं. CEO हर्षल ठाकरे यांनी अंतर्गत ऑडिट सुरू आहे असे सांगून वेळ मारून नेली. आता कार्यालयच बंद करून टाकलंय त्या कंपनीनं. अचानक ऑफिस बंद केलं, मालक गायब झाला, देश सोडून ही कंपनी पळून गेली, ती कंपनी डबघायला आली असं सांगितलं जातंय. आता भारतातील IT स्टार्टअप कंपन्या मुख्यालय परदेशात का हलवायला लागले बघा. आपल्याकडं रातोरात ते जायला लागले आणि दुसऱ्या देशामध्ये तिथं कार्यालय उभं करायला लागले. म्हणजे हे कधीपासून व्हायला लागले? गेल्या 10-12 वर्षामध्ये हे सगळं व्हायला लागलेलं आहे आणि शेकडो कंपन्या आपल्या देशातून निघून चाललेल्या आहेत. म्हणजे ह्याला केंद्र सरकारचा नाकर्तेपणा आहे, राज्य सरकारांचा नाकर्तेपणा आहे. आता भारतात मार्केट नाही, ग्राहक नाही भारतामध्ये, असं त्यांचं म्हणणं आहे. नासा बघा, अमेरिकेमध्ये सर्वाधिक कंपन्या जातात, भारतातून फक्त 10% रेव्हेन्यू म्हणून मुख्यालयाला मिळतोय. म्हणजे हे किती भयानक षडयंत्र आहे बघा हे सगळं. आता टॅक्स विक्स म्हणजे आपल्याकडे जो GST आहे हा सर्वाधिक GST आहे, मोठ्या प्रमाणामध्ये GST आहे, त्यामुळे त्या कंपन्यांना त्रास होतोय. आता या कंपन्यांचं म्हणणं काय आहे बाबा, की आम्हाला इतर देशामध्ये चांगल्या सोयी सुविधा मिळत आहेत. इतर देशामध्ये म्हणजे जसं US असेल, अमेरिका असेल, सिंगापूर असेल, तिथली जी सरकार आहे ती आम्हाला चांगल्या सोयी सुविधा देत आहेत. आता जवळपास 30 कंपन्या एवढ्या 2 महिन्यामध्ये बाहेर देशामध्ये निघून गेलेल्या आहेत. आता सिलिकॉन व्हॅलीज ही कंपनी, पुन्हा स्टार्टअप फ्रेंड्स इको ही सुद्धा कंपनी या देशातून निघून गेलेली आहे. अनेक कंपन्या देश सोडून जात आहेत. त्यामध्ये कोयाको असेल, भारतामध्ये जो टॅक्स आहे हा टॅक्स परवडत नाही, त्याचबरोबर इतर त्रास होतो, त्यामुळे सुद्धा ह्या कंपन्या सोडून चाललेल्या आहेत. तसंच फ्लिपकार्ट ही मुंबईला होती, परंतु ती आता सिंगापूरला ही फ्लिपकार्टची कंपनी सुद्धा गेलेली आहे. त्याचं 100 मिलियन म्हणजे मोठा असा कारोबार होता, ती सुद्धा कंपनी सिंगापूरला गेलेली आहेत. अशा अनेक कंपन्या सॉफ्टवेअरच्या असतील किंवा इतर असतील, या सगळ्या अमेरिका किंवा सिंगापूर इतर देशामध्ये जायला त्या तयार झालेल्या आहेत. तसंच US कंपन्या
कॉन्ट्रॅक्टर, रिगिनोक्शन या करतायत. म्हणजे कंपन्या ज्या भारतामध्ये आल्या, बघा आपल्याकडं IT पार्क मोठ्या प्रमाणात उभं राहिलं. पुण्यामध्ये सुद्धा हिंजवडीला मोठ्या प्रमाणामध्ये IT पार्क उभं राहिलं, परंतु 25 वर्षामध्ये MIDC तिथं घोषित करण्यात आलेले नाही. PMC म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि PMRDA NHAI मध्ये समन्वय नाही. म्हणजे MIDC पुन्हा पिंपरी चिंचवड महापालिका PMRDO ह्यांच्यात समन्वय नाही. त्याच्यामुळे उद्योगपतींना किंवा ह्या IT क्षेत्रातल्या कंपन्यांना जे लागणाऱ्या सोयीसुविधा असतील किंवा इतर गोष्टी असतील त्या त्यांना जशा पाहिजे तशा मिळत नाहीत. त्याचबरोबर वाहतुकीची प्रचंड अशी कोंडी आहे. आपल्या देशातल्या कुठल्या बी तुम्ही शहरामध्ये गेले तर तिथं वाहतुकीची प्रचंड अशी कोंडी निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं लोकांना यायला जायला त्रास होतो. त्याचबरोबर वाहतूक कोंडी असेल किंवा कचऱ्याच्या पावसाळ्यातल्या समस्या असतील, तळीस असतात, पर्यायी रस्ते नाहीत, रस्त्यावरती घाण साठलेली असते असं त्या कंपन्यांचं म्हणणं आहे. म्हणजे बघा किती कंपन्या आपल्या देशातल्या अनेक कंपन्या या उद्योगधंदा इथं बंद करून त्या दुसऱ्या देशामध्ये स्थलांतरित झालेली आहेत. आता फंडिंग एक्स्ट्रा बघा, तपशील US मध्ये AC फंडिंग सोपं IPO साठी 500 मिलियन रेक्सोल लागतो. भारतात मात्र तो S50 एवढाच आहे. म्हणजे 500 लागतो, तो फक्त 50च आहे भारतात. म्हणजे अशा पद्धतीचं आपल्याकडे टॅक्स सुद्धा भयानक आहे. म्हणजे त्या टॅक्समुळे सुद्धा ही सगळ्या कंपन्या काहीशा नाराज आहेत. त्याचबरोबर ग्राहक सुद्धा बाहेरच्या देशातले जास्त आहेत त्या कंपन्याकडं, मात्र आपल्याकडले कमी आहेत. म्हणजे अशा अनेक आता IT कंपन्या ह्या रातोरात गायब व्हायला लागलेल्या आहेत. म्हणजे दिवाळखोरीत निघलेल्या आहेत. इथं जे राहणारे लोक आहेत किंवा इथले कामगार जे आहेत त्यांची प्रचंड हालत व्हायला लागलेली आहे. म्हणजे अडचणी निर्माण व्हायला लागलेल्या आहेत. म्हणजे आणि ह्या सगळ्या गोष्टीला आपल्या देशाचं सरकारच जबाबदार आहे हे सुद्धा आपण सगळ्यांनी जाणलं पाहिजे. देशाचं जे सरकार आहे या सरकारनं या सगळ्या लोकांना सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजे. रस्ते, पाणी, कचरा सगळ्या गोष्टींचं नियोजन केलं पाहिजे, परंतु हे केलं जात नाही. आता 2014 पासून आपल्या देशातनं ज्या कंपन्या देश सोडून गेल्या किंवा बंद झाल्या अशा कंपन्यांची आकडेवारी तर फार मोठी मित्रांनो. आता हे सुद्धा मी तुम्हाला सांगतो. 1 डिसेंबर 2025 रोजी केंद्रीय राज्यमंत्री हर्ष मल्होत्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या 5 वर्षात बघा 2020 ते 21 आणि 24 ते 25 या वर्षामध्ये 2,04,268 कंपन्या सोडून गेलेल्या आहेत. आता या वर्षानुसार वार्षिक तपशील मी तुम्हाला सांगतो. 2021 मध्ये 2021 मध्ये किती कंपन्या सोडून गेल्या? 15,216 कंपन्या बंद पडल्या, काय सोडून गेल्या. 2021-22 मध्ये 64,054 कंपन्या, 2022-23 मध्ये 83,452 कंपन्या या वर्षात सर्वाधिक 2022-23 मध्ये गेल्या. त्या 2023-24 मध्ये 21,181 कंपन्या सोडून गेल्या आणि 2024-25 मध्ये गेल्या वर्षात 20,765 कंपन्या सोडून गेल्या. म्हणजे 2,04,268 कंपन्या या देशामध्ये बंद पडलेल्या आहेत. कधीपासून? 2021 पासून. मागचं तर वेगळंच आहे. 2021 पासून म्हणजे एवढ्या कंपन्या आपल्या देशामध्ये बंद होण्याचं कारण म्हणजे या देशामध्ये जी राजकीय व्यवस्था आहे त्या राजकीय व्यवस्थेला कंटाळून या कंपन्या देश सोडून जात आहेत मित्रांनो. तसंच काही कंपन्या बंद होत आहेत. म्हणजे 2020 पासून ते आज 26 पर्यंत 2,04,268 कंपन्या या कायमस्वरूपी बंद झाल्यात किंवा काय कंपन्या बाहेरच्या देशामध्ये गेलेल्या आहेत. आणि ह्या कंपन्या बंद झाल्या, सोडून गेल्या, तरी सुद्धा आपल्या देशातल्या सरकारला काही त्याचा फरक पडत नाही. आपल्या देशातले राजकारणी फक्त आणि फक्त राजकारण करण्यातच पटाईत आहेत. आता म्हणजे देशाच्या प्रत्येक भागातल्या कानाकोपऱ्यातनं सगळ्या कंपन्या सोडू जायला लागलेल्या आहेत आणि आम्ही फक्त हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन
हेच फक्त करतोय. आता ह्यातल्या बघा, आता तुम्हाला आकडेवारी सांगतो. कंपन्या देशातलं ह्यातल्या सोडून गेलेल्या बघा, 40 कंपन्या एका वर्षात IT हिंजवडीतल्या गेल्या ते निघून परदेशात बघा. त्यानंतर 2783 कंपन्या सोडून गेल्या, 6789 कंपन्या सोडून गेल्या. एवढ्या कंपन्या देशातनं आपल्या सोडून जातात, म्हणजे जवळपास 2-2.5 लाख कंपन्या देशातल्या बंद पडलेल्या आहेत. आणि त्या आपला देश सोडून इथनं दुसऱ्या देशामध्ये गेलेल्या आहेत. म्हणजे काय कंपन्या बाहेर देशात गेल्या आणि काय कंपन्यांनी कंपनीच आपली बंद करून टाकली, परवडत नाही GST मुळे, ह्याच्यामुळं. म्हणजे किती बाहेर परिस्थिती बघा आपल्या देशाची मित्रांनो. आणि अशीच जर परिस्थिती देशाची राहिली तर मात्र परिस्थिती वाईट व्हायला वेळ लागणार नाही. देशाची अर्थव्यवस्था डबघायला यायला वेळ लागणार नाही. तर देशाची अर्थव्यवस्था ही अतिशय चिंताजनक परिस्थितीवर येऊ शकते, अशी जर स्थिती राहिली तर. आता ही स्थिती आपल्या देशातल्या राजकारण्यांमुळेच आपल्यावरती आली, हे सुद्धा तितकंच खरं आहे मित्रांनो. जर आपल्या देशातल्या राजकारण्यांनी जर चांगलं काम केलं तर मात्र ही स्थिती आपल्यावरती उद्भवणार नाही. तर बघा, जवळपास 2 लाखापेक्षा अधिक कंपन्या देश सोडून गेल्या. तर काही IT कंपन्या सुद्धा आता काल परवा IT कंपन्या सोडून, म्हणजे 23 कंपन्या सोडून गेल्या त्या महिन्यामध्ये, रातोरातच पसार झालेला आहे. म्हणजे कुठंतरी राजकीय लोकांचं आपल्या चुकतंय, हेच तितकं खरं आहे. आणि तरुणांचं भवितव्य मात्र अंधारमय आपल्याला सध्या तरी दिसतंय. एवढंच. तर ही परिस्थिती लवकरात लवकर सुधारावी, राजकारणी लोकांना लवकरात लवकर त्यांना सुदबुद्धी यावी, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी.